यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काय सांगितलं? जसं मोहाने झाकलेलं ज्ञान. छान सांगा. काय वाचून दाखवताय का सांगताय? चांगलं आहे की सांगा की. स्वतःला जाणू शकत नाही मग 8 दिवसात केलं का चिंतन? काय मोहावर जाऊ दे, निर्मोहावर कशावर केलं? असं थोडंसं काय म्हणायचं, मी त्या मोहेन संवृतम ज्ञानंवर अडकले होते एवढंच, त्याच्यावर लय चिंतन झालं. रोहिणी काकी ऐकताय का? म्हणजे कधी झाकलं जातं ज्ञान? मोहाने झाकलं जातं म्हणतायत ना. शास्त्रातलं राहू देत, शास्त्रामध्ये प्रॅक्टिकल आपण घ्या ना जीवनामध्ये. माझं ज्ञान मोहाने कधी झाकलं जातं? मोह म्हणजे दोन्ही घेतलंय, दर्शन मोह पण आणि चारित्र मोह पण. मिथ्यादृष्टीचं ज्ञान तर सदैव झाकलेलं आहे. कशाने? मोहाने, दर्शन मोहाने म्हणा, मिथ्यात्वाने. तर म्हणजे ते पण त्याचेच परिणाम आहेत. आणि त्या उदयामध्ये तो स्वतःला जाणू शकत नाही. तर जो सम्यक दृष्टी जीव आहे त्याला पण कधी लावता येणार हे सेंटेन्स? मोहेन संवृतम ज्ञानम. जो कोणी स्वभावाला जाणत नाही त्याला कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये हे तुम्ही लावणार? असं थोडंसं दिवसभरामध्ये टॅली करा ना आपल्यावर की आपण कधी नाही जाणू शकत स्वतःला. सांगा. असं नाही, असं प्रॅक्टिकली सांगा तुम्ही कधी स्वतःला नाही जाणू शकणार. असं नको, असं पण नको. असं सांग, पैसे मोजत असताना मी मोहेन संवृतम ज्ञानम असं आठवायचं बरं का. म्हणजे मी असं प्रयोग केला थोडासा बरं का. हे सगळं तर तुम्ही सांगितलं की मोहाची रूप क्रोधमान माया लोभ मिथ्यात्व हास्यरती अरती शोक भय जुगुप्सा सगळं आहे की त्याच्यामध्ये, नाही असं नाही. पण ते शास्त्रात सांगितलेलं आपण तसं ऐकलंय वाचलंय बास. पण मला म्हणायचं की दिवसभरामध्ये जे काय सकाळ उठल्यापासून संध्याकाळ रात्र होईसपर्यंत आपण आपला उपयोग तर निरंतर काय ना काय धरतोय विषय, कुठल्या ना कुठल्या विषयाला. मग तिथं मला आत्मा का नाही दिसला त्या उपयोगामध्ये? कधी हे सेंटेन्स कधी लावलं जाणार तुमच्या ज्ञानावर? मोहेन संवृतम ज्ञानम. उदाहरण सांग मला, नको शास्त्रातलं काय.
सगळे 100% तसलेच आहेत की मला माहिती आहे. पण ते मला म्हणायचे तुम्ही एकदा सांगितलं ना, तर मी म्हणले जसं आत्ता पैसे मोजताना तुम्हाला आठवणार नाही आत्मा, प्रत्येक वेळी आठवेल धन मोजताना की मोहेन संवृतम ज्ञानम. इथं मी माझ्या आत्म्याला विसरतोय आणि धनात अडकलोय. तसं सांगा अजून कधी. बरं, मुलावर प्रेम करताना, मुलाशी बोलताना, त्याची आसक्ती असताना आठवलं नाही. म्हणजे तो माझा मुलगा हे भाव जोडले ना जिथं, त्याच्यामुळं आपल्याला आनंद झाला, त्याच्यामुळं दुःख झालं, तर मोहेन संवृतम ज्ञानम. असं एक एवढं म्हणत जावा, जाऊ दे जिथं पण असेल. जेवायला बसलात, चांगलं वाटलं, मस्त केलं बरं का आज, असं म्हणला. सांग काय सेंटेन्स. मोहेन संवृतम ज्ञानम एवढंच म्हणायचं बरं का. दुसरं काय झालं, शास्त्राला जायचं होतं, उशीर झाला आणि क्लेश झाला समजा. नाही असं होत नाही कधी, निवांतच असते सगळेच. मग तिथं समजा जाऊ दे दुकानात उघडायला उशीर झाला आणि येऊन गिऱ्हाईक वाट बघायला आणि तुम्हाला घरामध्ये फार काम पडलंय समजा. आणि न घरात लक्ष आहे ना दुकानात लक्ष आहे ना आत्म्यात लक्ष आहे. मोहेन संवृतम ज्ञानम. पूजा करायला बसलो, फार छान मन लागलं पूजेमध्ये, त्या शब्दात त्या लयात अडकलो, काय झालं, मोहेन संवृतम ज्ञानम. म्हणजे किती सहज सहज हे सगळं तर सांगितलं की क्रोध करताना तर तुम्हाला मोहाने झाकलायच, मान करताना झाकलाय, मायाचारी करताना झाकलाय, लोभ करताना सुद्धा झाकलेला आहात ज्ञानाला. पण ते दिवसभराच्या रुटीनमध्ये प्रॅक्टिकल घ्या आपल्या लाईफमध्ये. जे काही सगळे प्रसंग घडत आहेत त्याच्यामध्ये कुठं मला मोहाने मी झाकलोय स्वतःला मी कधी जाणत नाही. झोपताना काय, झोपताना झोपतो. झोपताना कुठं आठवतंय आत्मा आहे, जाणतोय, कुठं झोपतोय. झोपल्यावर नाही आठवत, झोपताना आठवतंय. बरं, म्हणजे मुनी ते झोपल्यावर सुद्धा आठवतायत, स्वप्नात सुद्धा स्वतःची अनुभूती करतायत. मग तिथं आपलं ज्ञान म्हणजे आनंद मानला मला म्हणायचं आहे. झोपेमध्ये आज छान झोप झाली किंवा खूप गाढ झोप लागली, त्याच्यात आनंद मानला तर समजून घ्या मोहेन संवृतम ज्ञानम. म्हणजे तिथं मी ज्ञानावरण तर बांधतोय, त्याबरोबर दर्शनावरण पण बांधलं गेलं. म्हणून असं प्रत्येक उदयामध्ये ज्ञानावरण दर्शनावरण मोहनीय अंतराय. काय तुम्ही दान देताय, औषधदान, आहारदान, वैदान, ज्ञानदान, वस्तिकादान, जे पण दान करताय त्या करण्यामध्ये आनंद मानलात, काय झालं. किंवा कोणी तुम्हाला येऊन सांगितलं, जसं मला आज एकांचा फोन आला होता, तर त्यांनी सांगितलं की कधी मार्च एप्रिलमध्ये इथनं पुस्तकं नेली होती त्यांनी सगळी, माताजींची आत्ताची नवीन छापलेली वगैरे, आणि ती सगळी वाटली त्यांनी. इथं कुठं कुठं गेले होते तिथे यात्रेला. तर त्यांचे आत्ता फोन आलेत म्हणे त्यांना की आम्हाला हे पुस्तक आवडलं, हे फार छान लिहिलं आहे, माताजींच्या गोष्टी वगैरे फार आवडल्या. असं त्यांनी मला फोन केला आणि म्हणले की त्यांचे 6 महिन्यापूर्वी वाटलेले पुस्तकांचे आत्ता रिप्लाय यायला लागलेत की चांगले आहेत पुस्तकं, असं लिहिलेलं व्यवस्थित आहे, छान वाटलं, असं वगैरे वगैरे. मग तिथं असं मी माझ्यावरच लावलं मला सांगायला. म्हणजे त्यात जर आपण आसक्त झालो, छान वाटलं ना, समजून घ्या विसरलात. कुठं विसरला हो, त्या शब्दात अडकलो आपण. म्हणजे स्तुतीचे शब्द असू देत नाहीतर निंदेचे शब्द असू देत, मोहेन संवृतम ज्ञानम. मोहाने ज्ञान झाकल्यावर कोणी आठवत नाही. मोबाईल बघताना, बरोबर, आता उद्या मोबाईल हातात घेतला की सगळं तिथं स्क्रीन सेव्हरवरच लिहून ठेवायचं, मोहेन संवृतम ज्ञानम. ॲक्च्युली ते उघडल्यावर स्क्रीन गेलेली असती, पण जाऊ दे, हातात घेतल्यावर तर आठवेल. मोबाईल बघत असताना त्याच्यात आनंद वाटला किंवा काहीतरी दृश्य बघून विचलित झालो समजा, काहीतरी नको तो प्रसंग दिसला किंवा भय वाटलं, जे पण असेल ते, त्याच्यावरून पण समजून घ्या तिथं आपण काय झालो, मोही झालो. तर असं मोह आपल्याबरोबर प्रतिसमयाला आहे, प्रतिसमयाला तुम्हाला त्या मोक्षापासून दूर करतोय. किती सावध राहायला पाहिजे. जसं समजा तो असतो ना मनुष्य, यात्रा करायला चाललेला असतो मंगलगाकी, आणि जाताना त्याच्याजवळ रत्न असतात,
आणि तेव्हाची यात्रा कशी, चालत पायी म्हणा, बोटनी म्हणा, असं जायचे लोक. आणि हातात काय पिशवी, तुमच्यासारखे काय लॉकचे बॅगा वगैरे नव्हत्या. आणि तसली पिशवी, आणि त्यात रत्न होती त्याच्याजवळ. आणि त्याला एवढंच भय होतं की ती रत्न हरवायला नकोत, कोणी चोरी न्यायला नकोत. आणि तो नेमकं जाताना त्याच्याजवळ बसलेला मनुष्य होता, तो ठग होता. आणि त्याला कळालं की ह्याच्याजवळ काहीतरी मूल्यवान आहे जे की तो सांभाळतोय. आणि कोइन्सिडेंटली त्याला पण समजलं की हा ठग आहे. आणि त्याला रात्र काढायची होती त्याच्याबरोबर. काय करणार हो? दोघं बी जागे. मोहेन संवृतम ज्ञानम. कोणाचं मोहाने झाकलं हो, त्याचं काय याचं. दोघांचं पण, दोघं एकमेकांच्या रक्षेसाठी जागे आहेत का. तर याला माहिती आहे की तो चोरणार, निश्चित चोरणार. आणि हा एकदम गाढ झोपला होता. रत्न असलेला माणूस बरं का, एकदम गाढ झोपला होता. आणि हा रात्रभर जागा, जो ठग होता तो. आणि त्यांनी काय केलं की हा झोपलेला बघितलं की त्याची सगळी पिशवी, त्याचं बॅग, काय असेल ते सामान, खिशे, कुर्ता वगैरे अडकवलेलं, सगळं चेक केलं, पण कुठंच काय मिळालं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं ते टेन्शनमध्येच म्हणला की काय झालं, झोप लागली नाही का तुम्हाला. हा रत्न असलेला माणूस विचारला ठगला की झोप लागली नाही का तुम्हाला रात्री. ठीक आहे की बसायला. तर तो काय म्हणाला मनुष्य की तुम्ही का जपताय एवढं, काय आहे तुमच्याजवळ असं. आता काय म्हणायचं, डायरेक्टली विचारायचं, काय म्हणायचं. आता सेपरेट व्हायची वेळ आली होती. त्याच्या रस्त्याला हा जाणार होता, ह्याच्या रस्त्याला हा जाणार होता. मग तो म्हणाला का तुला काय अपेक्षा आहे किंवा काय पाहिलं तू, तुला काय माहिती आहे. मग तो म्हणाला तुझं हाय नाही ते सगळं सामान मी उचकून बघितलं, पण मला कायच मिळालं नाही. तो म्हणाला मला माहीत होतं काय, सुरक्षित जागा कुठं आहे ती. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याचे रत्न, याचे रत्न त्याच्याच जवळ ठेवले होते. मग त्यांनी स्वतःची बॅग थोडी बघणार आहे, कोणाची बघता बघा सांगा प्रवासामध्ये. आणि मग त्याच्याच बॅगेतनं काढून ते रत्न तो घेऊन निघून गेला. कशासाठी सांगायचं होतं, म्हणजे प्रति समयाला मोह चोर आपल्या बरोबर आहे. किती सतर्क आहे हो तुम्ही, किती सावधान आहात, किती जाणीव आहे, किती भय आहे त्या मोहाचं. म्हणून आज त्यांनी सांगितलं ना असं की प्रशस्त आणि अप्रशस्त दोन प्रकारचे राग असतात. तसं सगळ्यामध्ये लावा. भय पण आहे तसंच. संसाराचं भय पाहिजे, पापाचं भय पाहिजे, आपल्याला धर्माचं भय वाटतं, आपल्याला ह्या शास्त्राचं, आत्म्याचं, ध्यानाचं भय वाटतंय उलटं. मग हे सगळं चुकीचं आहे, जे तुम्हाला स्वतःपासून दूर नेणारं आहे. म्हणून ध्यानाला बसल्यावर पण समजा दुसरे विचार यायला लागले, काय टॅग, मोहेन संवृतम ज्ञानम. ध्यान करायला बसलो आणि ध्यानच होत नाही, काय करायचं, का नाही होत, तू नाही करत म्हणून नाही होत. कोण नाही करत, तो मी नव्हेच. मी तर करतो. मग ज्याचं ध्यान लागत नाही त्यांनी समजून घ्या माझा उपयोग कुठं अडकलाय हो. मोहेन संवृतम ज्ञानम. तर तिथं त्यांनी छान घेतलंय बरं का. समयसार नाटक मध्ये जे नाट्य रूपाने घटवलंय ना, तर त्यावेळेस तिथं नट कोण आहे आणि कोण कलाकार आहेत त्याच्यात माहित आहे, योगिताताई? आत्मा नट आहे. आत्मा नाही, ज्ञान 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 नट आहे, हिरो आहे. आणि विलन आहे तो मोह आहे. मग त्याच्याबद्दल छान सांगितलं थोडंसं. ॲक्च्युली त्यांनी नाटकच घटवलं आहे, दुसरं नाटक घटवलं आहे, त्यामध्ये तुम्हाला मोहाला आणि ज्ञानाला नाचवायचं आहे. जैसे आप लोगों ने कभी कभी नाटक देखा होगा, जब नाटक हो रहा हो उस समय कोई अन्याय अत्याचार का सीन चल रहा हो. फॉर एग्जाम्पल विलन आलाय आणि हिरोईनला घेऊन जातोय किंवा हिरोईनला हिरोपासून तोडतोय, हे सगळं तुम्हाला दिसलं. उस समय अन्याय अत्याचार का सीन चल रहा हो, तब उस अन्याय को समूल विनाश करने वाला कौन असतो, हिरो.
जब मंच पर उपस्थित होता है उस समय दर्शकों को आह्लाद हो जाता है. का हो, एंट्री झाली म्हणून एकदम डॅशिंग एंट्री असती हिरोची. ते हिरो आला की सगळे खुश. काय झालेलं नसतं बरं का, अजून नुसतं एंट्री केली तर सगळेजण एकदम खुश. जिस समय नाटक में यह प्रसंग चल रहा हो कि धवल सेठ श्रीपाल के प्रति ऐसा अन्याय करने वाला है, त्यावेळेस तिथं ते नाटक घेतलं असणार आहे श्रीपाल सेठजींचं, धवल सेठजींचं श्रीपाल राजा बरोबर. उस समय दर्शकगण चिंतित और आकुलित हो जाते हैं. स्टेज पर रक्षा करने वाला देव उपस्थित होता है. तो आला की काय झालं, दर्शकगण हर्ष से गदगद हो ताली बजाने लगते हैं और चाहते हैं की, जसं आपण परवा बघितलं रामायण, तो हनुमान नुसतं त्या वाटिकेमध्ये गेला, तुम्हाला काय झालं, कसलं आल्हाद सगळ्यांना, बास सीता मिळालीच असं. म्हणजे कुठं सीता, कुठं राम, काय रावण आणि हनुमान, कुठं नुसतं ते जाऊन पोचला त्या रावणाच्या कोटला छेदून आत गेला म्हणलं की लगेच सगळ्यांना खुश. हां, म्हणजे हिरो पण नव्हता ते तर बिचारा, ते तर अजून साईड हिरो म्हण, पण ते बघितलं तरी सुद्धा आल्हाद. तसं सांगता येतं की उसी प्रकार जब मोह का नाटक चल रहा था, ज्ञान सामने आया तो सभी सभासदों को विश्वास उत्पन्न कर दिया. क्या मैना सुंदरी नाटक में रक्षक देव ने स्टेज पर आते ही रैन मंजूषा के शोक को दूर किया? नहीं, अपितु रैन मंजूषा के साथ साथ उस दृश्य को देखने वाले उपस्थित सभी सभासदों को भी आह्लादित कर दिया. कौन असती रैन मंजूषा? मैना सुंदरी, हां, बहीण सुरसुंदरी आहे. रैन मंजूषा कोण आहे बघायला लागेल, ते नाटकच बघावं लागेल. यह ज्ञान नाट्यभूमी में सामने आता है. ज्ञान नावाचा हिरो आता नाटकामध्ये समोर आलाय. विलन कोण आहे समोर? मोह. उसकी झलक देखकर, ज्ञान की झलक देखकर ही दर्शकों को विश्वास जग जाता है कि अब मोह का नामो निशान न रहेगा. जब ज्ञान सामने आया तो जीव अजीव के भेद की प्रबल दृष्टि के द्वारा ज्ञान के पहचानने वाले संतों को विश्वास हो गया कि हमारी रक्षा तो हो गई. म्हणजे तुम्ही म्हणता ना, जसं जोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला तरणोपाय नाही. ज्या समयाला सम्यक दर्शन झालं त्या समयाला समजून घ्या तुमच्या लाईफमध्ये हिरोची एंट्री झाली आहे. झाली का? झाली का? झाली का भैया? होय. सगळे हिरो हिरोईन घेऊन फिरायला लागलाय. इस अध्याय में वर्णित आशंका के हल करने में यह ज्ञान ही सर्वत्र काम देता है. शिष्य अनेक बातों को आचार्य के सामने रखकर प्रश्न करता है कि जो शुभ शुभा उत्पन्न होते हैं, इनके उत्पन्न होने की जो सूक्ष्म संततियाँ है, क्या वह आत्मा होगा? शिष्य जिज्ञासा प्रकट कर रहा है, क्या वह आत्मा होगा, क्या यह आत्मा होगा, असं वेगळा वेगळा प्रश्न विचारतोय का, हा आत्मा आहे का, तो आत्मा आहे का वगैरे. तर अशा प्रकारे त्या नाट्यभूमीवर समोर समोर आलेत कोण? मोह आणि ज्ञान. सांगा कोण जिंकणार? उगीच कोण जिंकणार आहे हो? ज्ञान. कोणाचं ज्ञान? ते केवलींचं ज्ञान. हिरो आहे म्हणल्यावर ते जिंकणार आहे हो. तुम्ही हिरोमध्ये अडकलाय की अजून? हिरोकडे बघा तर कसं जिंकणार? उस नाट्य वह ज्ञान नाट्यभूमि पर उपस्थित हुआ तो आते ही उसने उपसर्ग के बंधन ढीले कर दिए. केवल विश्वास ही नहीं दिलाया, अपितु उस मंच पर रहने वाले आतताइयों के भी हौसले बिगड़ गए और दर्शकों को भी प्रसन्नता हुई. काकी यांच्याजवळ बसा, तुम्ही शुद्ध आहे ना? नाहीतर वर बसायचं, बसा खुर्चीवर. उसी प्रकार जब यह ज्ञान नाट्यभूमि पर आया तो अनादिकाल से बंधे हुए इन कर्मों के तो हौसले बिगड़े और दर्शक अपन लोगों को आनंद आया.
इस प्रकार यह मोह आत्मा पर अन्याय करता आ रहा था और भी बड़े उपद्रव हो रहे थे। इस पर मोह बड़ा भारी अन्याय कर रहा था। ऐसी स्थिति में जब स्टेज पर ज्ञान आया, कुछ विशुद्धता जचने लगी, दर्शकों को कुछ शांति मिली, दर्शकों को आनंद आया और बंधनों के हौसले बिगड़े। म्हणजे तुम्हाला आजपर्यंत बांधलं कोण होतं? कर्मांनी बांधले, त्या मोहानी त्याला गाठ मारली आहे, मोहानी जास्त बळ दिलंय त्या कर्मबंधनाला। आणि जेव्हा ज्ञानाची एंट्री झाली त्यावेळी सांगतायत की पहिला मोह ढिला झाला आणि त्याच्याबरोबर सगळे कर्मसुद्धा शिथिल पडले। जब मोह इस आत्मा को परेशान कर रहा था, गुणों को विकृत कर रहा था, ऐसे समय पर मंच पर ज्ञान आता है। म्हणजे कसं होत आहे, समजा तुम्ही लोक आई आणि तुम्हाला काल परवाच मी कशात तरी ऐकलं बरं का, सांगितलं ना मी काल, आईचा मोह डेंजर असतो का? सगळ्यात डेंजर असतो म्हणले आईचा मोह का हो? हां तर समजा इंजिनियर पोरग आहे, CA पण असते बरं का, तर ते पोरग रात्री म्हणते की मला दिवसभर काम झालं आहे, संध्याकाळी जेवायला वेळ मिळालं नाही, त्यामुळे जेव्हा आला तेव्हा आईसमोर बसला, काय करायची आई? किती थकलंय पोरग, दमलंय, एवढं कष्ट करून आलंय, चालतंय एक दिवस, जाऊ दे सोड, काय झालं? ह्यालाच म्हणायचं मोही, भयंकर मोही आहे माता। त्यावेळेस आईचं रोल काय हो? माझ्यासमोर सांगू नका, फक्त तुम्हाला तसं रोल फॉलो करायचं तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या नाटकामध्ये। काय करणार? समजा आजारी पडले, दिवसभर काय खाऊच शकला नाही, संध्याकाळपर्यंत उपाशी, आणि संध्याकाळी उठलं, रात्री उठलं आणि म्हणलं मला भूक लागली आहे, आई काय करणार हो? वडिलाबरोबर भांडत असती, किंवा कोणी आणि गेलं समोर माझ्यासारखं सांगायला तर कोण तुम्ही असंच होते मग आपण राम राम करते लांबून नाही तर दरवाजे बंद करून आत खाऊ घालणार रात्रीतनं। असं अनेक वेळा झालं अनेकांच्या बाबतीत। म्हणजे म्हणायचे ती माता त्यावेळी उलट रोगी बनवतीये का सुरक्षित करतीये ती त्याला? म्हणजे तुम्हाला जास्त उलट पापामध्ये किंवा दुःखामध्ये ढकलायचं काम आहे ते। जर तेवढ्या एका दिवसासाठी, तेवढ्या प्रसंगासाठी, तेवढ्या उदयांसाठी जर स्थिर राहिलात, काय फळ मिळणार हो? लाईफ लॉंग रोग होणार नाही कदाचित तुम्हाला, पण किंवा आता काय म्हणायचं, मुलांना इंटरेस्ट असते किंवा रुची असती कांदा लसूण बटाटा खायचं, बाहेरचं जेवायचं, मग विशाल भैया तर बाहेर गेला चालतंय आम्हाला, कसं होय म्हणते तो शास्त्रासमोर नाही ना नाही खरं बोला, खोटं नको राहू देत, जे असेल ते माझ्यासमोर काय उपयोग आहे, मोहासमोर घाबरा। तर त्यावेळेस तिथं हट्ट करून बसली मुलं, समजा बाहेर जायचंय, खायचंय किंवा बाहेरचं आणून घरात खायचंय कधीतरी सुट्टीला, मग काय झालं आईला लगेच पाजर फुटलेला असतो असा, काय जाऊ देत कधीतरी सांगतायत ना, चालतंय ना असं घरात का नाही? म्हणून माताजी सांगतात ॲटलिस्ट घरापुरतं तरी आजीवन सुरक्षित करा ना घर आपलं, अशा घरामध्ये जिथं की असे भावलिंगी संत ये जा करतायत, आपल्या आजूला बाजूला राहतायत, पात्र राहणार का घर असं? कारण तुम्ही आज जर बाटलाय, उद्या काय काय नाही होणार सांगा त्या घरामध्ये। म्हणजे अशी प्रथा तरी ठेवली आहे ॲटलिस्ट, म्हणजे आमच्या घरामध्ये असं आमच्या आजोबा आजी यांची प्रथा, त्यांनी सांगितलं घरामध्ये तर साधं बिस्किटसुद्धा नसायचं आमच्याकडं, ब्रेड बीड तर अजून पण नसतं। म्हणजे असं ते त्यांनी घातलेले संस्कार आहेत ना स्वतःवर, त्यांनीच पण रुजवले, त्यांच्याबरोबर त्यांच्या पुढच्या पिढीनी सगळे फॉलो केले। आता ते ती वस्तू घरात आणलं तर असं वाटते काय आणलं घरात, कोणीतरी समजा आलं बाहेरचं आणि त्यांच्या हातात बिस्किटं वगैरे असली तर म्हणजे फार रेअरली कधीतरी बघितलं जाईल असं। म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण स्वतःला बंधनात ठेवायला पाहिजे, तसं घरामध्ये वातावरण ठेवायला पाहिजे, जेणेकरून तशा पुढं पिढीला संस्कारित होतात
आपोआप बघून संस्कारित होतात. तुम्ही बाहेर जाऊन खाणार तर घरात खायला काय होते मग, बाहेर तर चालतंयच की, असं होत जातं. तर मला सांगायचं काय होतं, मोहाचं रूप पुढं पुढं भयंकर होत जाणार आहे, म्हणून आत्ता सावध राहावा. जितकं आपण धर्माला अटॅच राहणार, जितके आपले परिणाम विशुद्ध ठेवणार तेवढं सुरक्षित आहे, अन्यथा मोह डेंजर आहे. जब मोह इस आत्मा को परेशान कर रहा था, गुणों को विकृत कर रहा था, ऐसे समय पर मंच पर ज्ञान आता है. ऐसे समय की कितनी बड़ी कीमत है. उस समय पहली बार आत्मा में ज्ञान उत्पन्न होता है. उस समय आत्मा में जितने कर्मों की निर्जरा होती है, इतने कर्मों की निर्जरा किसी समय नहीं होती. ज्ञानाची कर्मांची निर्जरा कधी होते, सगळ्यात जास्त निर्जरा कधी होते, जेव्हा स्वतःला जीव म्हणून जाणतो त्या समयाला. तशी निर्जरा तुम्ही कितीही भावपूर्ण धर्म करा, क्रिया करा, त्यावेळेस होणार नाही. पूजा केल्यावर काय होतं हो, पूजा दर्शन केल्यावर काय होतं हो, होत नाही का निर्जरा, का निर्जरा होत नसते होय. इतर वेळेस पण होती की, मग सांगितलेत का तुम्ही षटक्रिया का करायच्या होती निर्जरा, पण आश्रवबंध पण चालू आहे हे सांगायचं आहे. मग जेव्हा तुम्ही अनुभव करताय त्यावेळेस तिथं आश्रवबंध पण थांबलाय, म्हणून म्हणलं की तिथं ती निर्जरा फलदायी असते. ज्ञान होते ही सारा संसार, अनंत संसार कट गया. यह कितनी बड़ी निर्जरा है. बाद में इतने कर्मों की निर्जरा नहीं होती. रह भी तो थोडे जाते हैं. म्हणजे तुम्हाला अनुभूती घेतला तर किती सांगितलं, समजा 70 कोडाकोडी कर्म बांधले असतील तुम्ही, मोहाची स्थिती आहे ही, एखाद्या परिणामाने एकाच समयाला बरं का एवढी स्थिती बांधली जाते. कशाला म्हणतात 70 कोडाकोडी सागर, कशाला म्हणतात, कोटी गुणिले सागर परत, म्हणजे असंख्यात वर्ष, इतक्या काळपर्यंत ते कर्म तुमच्या बरोबर राहणार. म्हणजे तुम्ही कर्माबरोबर म्हणजे संसारात राहणार, दुःखात राहणार, बंधनात राहणार. हे तुम्हीच तुमच्या परिणामांनी ठरवलं. कधी ठरवलं, या समयात. समजा असेच परिणाम परत तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या समयात झाले. काय झालं, हा पहिला समय आहे, हा दुसरा तिसरा समय आहे समजा. आता ते समजून घ्या काय अंतर्मुहूर्त वगैरे काळ असेल तर या समयात इथपर्यंत स्थिती बांधली आहे, तर या समयात काय होणार हो, 70 कोडाकोडी. समजते का काय सांगायचंय मला त्यातून. म्हणजे त्या क्वालिटीचे परिणाम असतील तर, म्हणजे तेवढी शक्ती आहे ना त्या परिणामामध्ये, तर ते 70 कोडाकोडीपर्यंत तुम्हाला संसारात फिरवणार. म्हणजे अशी या समयातली तुमची धारा अशी आहे, असं तुमचं असे परिणाम आहेत. मग या समयात बांधलात, या समयात पण बांधलात. असंच समजा तुम्ही एक 10 वर्षांनंतर पुन्हा इथंच बांधलाय, परत 70 कोडाकोडी, कुठं न्यायचं. म्हणजे म्हणायचे इथं जरी तुम्हाला परिणाम विचलित झाले, मोही झालात आणि इतकी स्थिती बांधली समजा कर्मांची, पण काहीतरी असा संयोग घडला, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळालं आणि समजा या समयात तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्त झालं. काय करण लब्धीमध्ये गेला आणि त्या समयाला समजा सम्यक दर्शन झालं. आता हे काय होणार हो, हे सगळे कर्म, हे सगळे मिळून आता इथपर्यंत आले, हे सगळे याच्यात मिसळले गेले ना, एवढे कर्मांची स्थिती आहे तुमच्याजवळ. आणि या समयाला जेव्हा सम्यक दर्शन झालं तर तिथं सांगितलं त्याच्या पूर्वीच अंतकोटाकोटी सागर प्रमाण स्थिती होते. म्हणजे 70 कोडाकोडी होतं ना, ते अंतकोटाकोटीवर आलं. म्हणजे काय असतं, म्हणजे काय अंतकोटाकोटी म्हणजे काय योगिता ते, 1 कोटी इंटू कोटी ना, 1 कोटी ते 1 कोटाकोटीच्या मधली स्थिती, एक रेंज आहे ती. 1 कोटीपासून ते 1 कोडाकोडीपर्यंत, त्याच्या आतली जे काय रेंज आहे ना, एवढ्यापर्यंत ती स्थिती उतरली खाली. म्हणजे 1 कोडाकोडी कुठं आणि 70 कोडाकोडी कुठं, म्हणजे इतके कर्मांची स्थिती कमी झाली आणि एवढी राहिली.
कधी? अजून सम्यक दर्शनाच्या पूर्वी. कुठं? प्रायोग्यलब्धीमध्ये. करणलब्धी नंतर अजून प्रायोग्यलब्धीमध्येच कार्य झालं अंतकोडाकोडीचं. विशुद्धी परिणामांची सुरू झाली आहे ना, सन्मुख झालाय तो जीव. तर इथं अंतकोटाकोटी झाली. ॲक्च्युली हे सांगितलं जातं महात्म्य शुद्धोपयोगाचं आहे की जिथं ते कर्मांची स्थिती घडते. म्हणून त्याला सूक्ष्म परसमय म्हणतात का मग? हां, नाही असं काय नाही. म्हणून म्हणतात असं नाही. सूक्ष्म परसमय म्हणजे सम्यक्त्वाच्या सन्मुख झालेला तो मिथ्यादृष्टी आहे, एवढंच. मग हा जीव जेव्हा स्वभावाला जाणतो तर याच्यात सुद्धा कांडकघात होत राहणार आणि ती स्थिती अजून घटत जाणार. पण अजून सुद्धा असंख्यात वर्षांची स्थिती असते. म्हणजे सम्यक दर्शन झालं म्हणून लगेच मोक्ष होतो असं नाही. अशी ती मोहाची जादू असती. काय करणार? तुम्हाला संसारात धरून ठेवणार. संसार करायचा आहे ना पूजा, तर सांगतायत काय करा? दुःखाने करायचंय का सुखाने करायचंय? प्रायोग्यमधनं परत खाली आला तर पुन्हा 70 कोडाकोडीपर्यंत जाऊ शकतो, बांधू शकतो. असं नाहीये की प्रायोग्यलब्धीत इथं गेलेला जीव प्रायोग्यलब्धीत अभावी सुद्धा जातोय. मग पुन्हा त्याला परिणाम विचलित झाले आणि पुन्हा तो उत्कृष्ट स्थिती सुद्धा बांधू शकतो. काय तिथं त्यांनी अजून दर्शन मोहातला तडाच दिला नाहीये, त्यामुळं त्याला पुन्हा तशी स्थिती बांधली जाऊ शकते. अनंतानुबंधी आहे, बरोबर. बेस्ट फ्रेंड असते ते म्हटल्यावर ते तुम्हाला नेणारच उत्कृष्ट स्थितीबंधाकडं. म्हणून मी विचारलं होतं मध्ये तुम्हाला 7 प्रकारचे व्यसन कुठले आठवत आहे का? अध्यात्म रूपाने घटवलेले आहेत ते 7 व्यसन. 7 व्यसन माहीत आहेत? जसं की दारू पिणे, जुगार खेळणे, बोला, वेश्या सेवन, परस्त्री गमन, शिकार, जुगार. किती झाले? मीच मोजायचंय का? सांगा 7 कुठले कुठले? मद्य आहे, मांस नाही आहे वाटतं त्यात, मधू नाही आहे. मग मद्य, मांस, पुढं शिकार, जुगार, चोरी राहिलं होतं. परस्त्री सेवन, वेश्यागमन. झाले का 7? तर हे आपण बाहेरून बघतोय. म्हणजे बाकीचं तर माहिती आहे की चुकीचे कार्य करण्याला तुम्ही पाप म्हणता, व्यसन म्हणता, पण हे अध्यात्मामध्ये कसं लावलं? कारण मी जीव आहे ना, जीव व्यसन करेल तर काय पाप करतो? असं तर परस्त्री सेवन करायला जीव जात नाही. जे काय करतोय ते तुम्ही शरीराला एकत्व करून त्या पराशी मोह करून तिकडं व्यसन करताय. मदिरापान केला वगैरे, हे सगळं बाहेरचं झालं, स्थूल झालं. त्याच्यापासून तुम्ही सुटका पण होईल तुमची. पण जे ज्ञानामध्ये किंवा आत्म्याशी रिलेटेड व्यसनं आहेत ना, ती लवकर सोडा हे सांगायला लागले. तर आत्म्याची व्यसनं कुठली? 7 मध्ये घालायचे. 7 व्यसनं पाहिजेत मला. अभ्यास करणार का उद्या? सांगते मी. समयसार नाटक आहे ना, त्याच्यामध्ये 29वा छंद आहे, लिहा आणि उद्या बघून यायचं आहे. शोधा, बघा, कुठनं पण काढा. बनारसीदासजींनी लिहिलेलं समयसार नाटक आहे ना, छान घेतलं. असं वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळे सांगितलेत त्यांनी. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून काय, शुभभाव सुद्धा व्यसन आहे. ह्या शरीराला मी म्हणणं हे व्यसन आहे. मग ते कशामध्ये घालायचं? 29वा छंद आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काय करतो तेव्हा आपल्याला पाप होते, आपल्याकडून व्यसन होते. म्हणजे आपण सगळे व्यसनी आहोत असं बघताय का आपण स्वतःला? जर आजपर्यंत सम्यक दर्शन केलं नाही तर सांगितलं सगळे व्यसनी आहोत. आपण त्या व्यसनीला बघताना किती दृष्टी आपली खराब असते. एखादा दारुडा असेल रस्त्यावरून जाणारा तर कशा दृष्टीने बघणार? घृणा असते आपल्याला त्याच्याविषयी. तसं म्हटलं की स्वतःची घृणा वाटते का आपल्याला? कारण आपण किती चुकीच्या प्रकाराने व्यसनं करतोय. उद्या बघू, उद्या नाही परवा बघू. तर थोडंसं एक मजेशीर काव्य ऐकलं होतं मी. तर त्याच्यामध्ये त्यांनी, तुम्ही समजा लास्ट स्टेजमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये पडला आहे. लास्ट स्टेज पण नाही, फक्त आजारी आहे आणि तिथं पडला आहे आणि तुम्हाला भेटायला येणाऱ्यांची रांग आहे.
आणि त्यांना सगळ्यांना वाटते तुम्ही मरताय. पण असेल पण तसं कदाचित. तर त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी असती, मनस्थिती हे सांगायला. म्हणजे मला सगळं ते मोहावर लावायचं आहे बरं का, तुम्ही लावा. कसली करतो मिजास मित्रा कसला तुझा थाट, कसली करतो मिजास मित्रा कसला तुझा थाट, ब्रह्मांड येतो डोळ्यापुढे जेव्हा धरावी लागते खाट. काय काय दिसते हो जेव्हा त्या खाटेवर पडता तेव्हा, नको नको ते सगळं दिसायला लागते. 4 भिंतींची होते यारी. किती दिवस राहायचे तुम्हाला त्या खोलीमध्ये, त्या खाटावर? आता शेवट मरेपर्यंत तिथंच राहायचं समजा. 4 भिंतींशी होते यारी, पंखा होतो दोस्त. ते म्हणले दिवस रात्र पंख्याकडेच बघत बसते, चालू आहे का बंद आहे. ते बंद करायचं नाही, पण बंद केलं की हार्टबीट थांबते. 4 भिंतींशी होते यारी, पंखा होतो दोस्त, जरा काळजी घेतली असती हे सुई टोचलं की सुस्त. म्हणजे तुम्हाला औषधं गोळ्या खायला लागल्यावर सुचतं की थोडी काळजी करायला पाहिजे होती स्वतःची. बघे येतात बघून जातात, सगळे तुम्हाला बघायला येणारे असतात ना. बघे येतात बघून जातात, फळांचा ढीग रचून जातात, सल्ल्यांचा पाढा तर 4 वेळा स्वतः शिवून आलेले वाचून जातात. म्हणजे काय, ज्यांनी समजा म्हणले व्हेंटिलेटरवर ठेवलेले असतील ना ज्यांना, ते येऊन सांगून जातात तुम्हाला काळजी घ्या म्हणून. पहिला स्वतःच बघा की असं म्हटलं त्यांना अनुभव. आपण फक्त गोळ्यांचा जेवण 3 वेळा पचवायचं. काय डॉक्टरांनी सांगितलेलं असणार तुम्हाला, तर किती वेळा हो, सकाळ दुपार संध्याकाळ. आपण फक्त गोळ्यांचं जेवण 3 वेळा पचवायचं आणि कोणाचं वाईट केलं होतं हे पडल्या पडल्या आठवायचं. हे आधी नंतर आठवू नका, आधीच आठवा, म्हणजे तसली पडायची वेळ येणार नाही. हाच काय तो काळ जेव्हा उत्तर मिळतं खरं, हाच काय तो काळ जेव्हा उत्तर मिळतं खरं, सगळं कबूल करतो देवा पण आता वाटू दे बरं. म्हणजे तेव्हा आठवायला लागतो देव. आधी आठवा म्हटलं तर कुठं ध्यान करायला येत नाही आपल्याला, समजत नाही कसं करणार, असं वाटतंय. मग असेल नशिबात पुण्याई तर डॉक्टर म्हणतात अभिनंदन. काय असेल नशिबात पुण्याई तर डॉक्टर म्हणतात अभिनंदन, नसेल तर तोंडात तुळस पान डोक्याखाली चंदन. आता त्या इतर लोकांची पद्धत तशी म्हणून. गमतीचा भाग सोडा, पण सत्य शेवटी हेच आहे की कोणानंतर कोण एवढाच काय तो पेच आहे. पण चिंता का त्या वेळेची, ती यायची तेव्हा येईल. आयुष्यात मात्र तोच सुखी जो आत्म्याजवळ जाईल. कोण कुठं चाललाय हो? तुम्ही आत्म्याजवळ गेलात, आत्म्याला पाहिलात तर सुटलात, तर तुम्हाला ते कर्म, ते उदय त्रास देणार नाहीत. म्हणून सांगतायत की असा मोह आपण आयुष्यभर केलाय आणि त्याचं फळ जेव्हा शेवटच्या समयाला असं शिथिल होतं शरीर, निराधार होतो, पराधीन होतो, त्यावेळेस ते उदय भोगायला नको वाटतात. म्हणून सांगितलं त्या उदयांमध्ये जर स्थिर राहायचं असेल तर आत्ता शरीराची शक्ती अशी वाढवा की पहिला आत्म्याची शक्ती वाढवा, त्याच्या निमित्तात शरीरसुद्धा आपल्याला सहकारी ठरतं. पण त्या शरीरामध्ये एकत्व झालं तर मोहेन संवृतम ज्ञानम, तर ते स्वभावाला जाणू शकणार नाही. म्हणून स्वभावाला सतत जाणत राहा. उद्या अभ्यास मला करून पाहिजे. काय समयसार नाटक. हो जाणा हा मी शरीर रहित, कर्म रहित, मोह रहित, दुःख रहित जीव आहे. शब्दाला नको, वाच्याला पहा. मी शुद्ध जीव आहे. सर्व संसारातील प्रसंगापासून सर्वथा भिन्न आहे. मोह करणे हा माझा स्वभाव
नाहीच. अनुभवा माझा परद्रव्याशी काहीही संबंध नाही. कोणाशी मोह नाहीच. मी तर स्वभावानेच निर्मोह आहे. मरणभय रहित आहे. चिंता रहित आहे. नित्य जाननहार स्वरूप आहे. अजर अमर स्वरूपोऽहम्. विसर्जन.